आता विंटर सीझन सुरू झाला आहे ऑलमोस्ट. तर त्या दरम्यान फुफ्फुसाची आपण कशी काळजी घ्यावी. अ, ह्या सीझनमध्ये आपल्याला सीझन चेंज असताना स्पेशली काय लोकांना दरवर्षी ॲलर्जीज वाढतात. त्यामुळे मग आपल्याला बिफोर 1 वीक बिफोर द ऑनसेट ऑफ चेंज ऑफ सीझन औषधं सुरू करण्यामध्ये पण हरकत नाही. अँटी ॲलर्जी औषधं जे काय तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला प्रिस्क्राईब केली असतील ते परत रिस्टार्ट करण्यामध्ये हरकत नाही. जर असं पण क्लू भेटला, जसे शिंका यायला सुरू झाले किंवा सर्दी अलॉंग विथ अ कॉफ किंवा चेस्ट हेवीनेस, टाईटनेस आणि तुम्ही नोन केस आहात ब्रॉन्केल अस्थमाचे किंवा कफ वेरियंट अस्थमाचे, ब्रॉन्कायटिसचे म्हणतो, हे सगळे शब्द आपण एअर पाईपला सूज येणारे पेशंट्सला यूज करतो. COPD. आपल्या औषधं बिलकुल थांबवायचे नाही. इनफॅक्ट अलर्ट राहायचं की रेस्क्यू मेडिकेशनसारखे वापरायचे. त्रास वाढल्यावर दिले असतात, प्रिस्क्राईब केले असतात डॉक्टरांनी. तुमचा ॲक्शन प्लॅन तुम्हाला सुचवला असतो ते. प्लस फ्लू वॅक्सिन्स पण अप टू डेट आपण राहूया, म्हणजे सो दॅट आपल्याला जे हे व्हायरल इन्फेक्शन्स होतात ते जास्ती सिव्हिअर नको व्हायला. त्याच्यामुळे निमोनिया आणि मग ॲडमिशन आणि ICU केअर नको लागायला. सो टेक केअर ऑफ दॅट. प्लस तुम्ही बाहेर गेले तर मग मेक शुअर की तुमच्या वॉकच्या वेळी तुम्ही एकदम कोल्ड एअरला एक्सपोज नाही आहात. तर मास्क त्यामध्ये किंवा एक स्वच्छ स्कार्फ तुम्हाला उपयोगी राहणार. सपोज हवा जी बाहेरची येत आहे आतमध्ये ती नाकातनं आत गेली तर आपलं नॅचरल डिफेन्स असतो, जे केसं असतात नाकात ते त्याला थोडंसं मॉइस्ट करतात, वॉर्म करतात. त्यामुळे मग आपल्याला ते डायरेक्ट हिट करून इरिटेट करून मग त्याच्याने त्रास देत नाही, इरिटंट कॉफ होत नाही. So let's take care of ourselves in this winter. Thank you.